नमस्कार. जेवढे लोक आलेत त्यांचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या लाईव्ह मध्ये. आपण आज आपली डायमंड स्ट्रॅटेजीची बॅक टेस्टिंग करणार आहे बसल्या बसल्या. त्यानंतर तुम्हाला स्ट्रॅटेजी सुरुवातीला शिकवणार, ठीक आहे. ज्यांना स्ट्रॅटेजी येत नाही त्यांना स्ट्रॅटेजी शिकवणार, त्यानंतर त्या स्ट्रॅटेजीची बॅक टेस्टिंग करणार, ठीक आहे. आणि मागच्या आठवड्याची पूर्ण खूप चांगले चांगले ट्रेड बनलेत, खूप लोकांनी पकडलेत. मला पाठवतात लोक ना ट्रेड, भाई एवढं भारी वाटतं ना मला, लोकांनी जर ट्रेड पाठवले ना मला. खरं सांगतोय, मस्त. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे मग आता आपण म्हणलं बॅक टेस्टिंग घ्यावी. सगळ्यांना माझी स्क्रीन ती दिसते का सांगा. सुरुवातीला तर आपलं इन्स्टा अकाउंट गेले, जाऊ दे, आता गेलं ते गेलं. चांगलं काम करणाऱ्या सोबत चांगलं होत नसते, ठीक आहे. स्क्रीन दिसते का सगळ्यांना, बघा एकदा. दिसते चार्ट वगैरे, दिसतोय सगळ्यांना, सांगा लवकर. ओके, येस. हो, येस येस. चार्ट नाही दिसत, कुणा कुणाला चार्ट दिसत नाही, बघा लवकर चार्ट. इथं मी लावलाय आता. आता दिसतोय चार्ट, बघा. मी कमेंट वाचण्यासाठी परत येते येतोय, ठीक आहे. दिसतोय ना? दिसत असेल आय होप सगळ्यांना चार्ट. नाही दिसत? कोण कमेंट करते नाही दिसत? दिसत होते. सूरज जाधव, बघा एकदा, बघा एकदा. इथनं माझ्याकडनं तर गेले चार्ट. चार्ट नाही दिसत, नाही दिसत, नाही दिसत, नाही दिसत. अरे भाई, एकदम कसं काय झालं? आता दिसतोय का? फायनल सांगा, आता दिसतोय का सगळ्यांना चार्ट? ही आहे गोल्डचा चार्ट, टीव्हीसी वाला, ठीक आहे. स्ट्रॅटेजी सांगतो सुरुवातीला. जी लोक पूर्ण बिगिनर आहेत त्यांनी रेकॉर्डिंग बघा आपल्या फ्री लाईव्ह क्लासची. पहिल्यांदा जाऊन आपल्या युट्यूब चॅनलवरती, आपला ट्रेडर प्रज्वल या युट्यूब चॅनलवरती सगळे रेकॉर्डिंग अवेलेबल आहे, ठीक आहे. दिसते 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 दिसते, ओके. दिसतंय तर डन, करूया सुरू आपण, ठीक आहे. हा, आपली स्ट्रॅटेजी काय आहे? मार्केटमध्ये लिक्विडिटी नावाचा कॉन्सेप्ट असतो. लिक्विडिटी म्हणजे काय? लोकांचे स्टॉप लॉसेस असतात. लोकांचे स्टॉप लॉसेस कुठल्या ठिकाणी असतात? ज्या ठिकाणी लोकांनी बाईंग केली समजा, त्याच्या लोला स्टॉप लॉस असतो. समजा आता मार्केट वर चाललंय, आपण स्टॉप लॉस वाले प्रत्येक लोक यूज करतात तशी कॉन्सेप्ट यूज करत नाही. आपली लिक्विडिटीचा कॉन्सेप्ट वेगळा आहे, लिक्विडिटीचा. हो, मार्केट वर चाललंय, वर जाताना थोडी रिट्रेसमेंट देते, इथनं वर निघालं. लोकांना काय शिकवलंय? ज्या वेळेस ह्या रिट्रेसमेंटच्या वर निघेल, ह्या हायच्या वर निघेल, तेव्हा काय होणार? ही स्विंग बनणार, हायर हाय बनणार. मग हायर लोला काय असतो? स्टॉप लॉस असतो त्यांचा. हिथनं जी लोक बाय करतील त्यांचं स्टॉप लॉस कुठं असणार? ह्या लोला असणार, ह्या हायर हायच्या लोला, म्हणजे हायर लोला स्टॉप लॉस, ठीक आहे. या ठिकाणचं स्टॉप लॉस सुरुवातीला मार्केट घेणार आणि मग बाईंग देणार. बाईंग देणार डायरेक्ट देणार आहे का? तर नाही. त्याच्यासाठी आपलं काय येतं? कन्फर्मेशन आहे. कन्फर्मेशन कशाचे? मॉर्निंग स्टार हे नावाचं आपण कॅन्डलस्टिक पॅटर्नची कन्फर्मेशन यूज करतोय आपल्या डायमंड स्ट्रॅटेजीमध्ये. मॉर्निंग स्टार आणि डायमंड याच्यात काय आहे माहित आहे? या डायमंड मॉर्निंग स्टार इव्हिनिंग स्टार आहे ना, सेम डायमंड सारखं दिसतं, त्यामुळे मी डायमंड स्ट्रॅटेजी त्याचं नाव दिलंय. आणि डायमंड याच नावाने आपलं सुरुवातीला सगळं चालू आहे. लकी नाव आहे, लकी, त्याच्यामुळे तर प्रॉफिट होते तर एवढं चांगलं डायमंड नावामुळे स्ट्रॅटेजीमध्ये, ठीक आहे. मग ती आपण गोष्ट यूज करतोय. हायर हाय त्याची लिक्विडिटी, त्यानंतर मॉर्निंग स्टार. तसंच सेम टू सेम अपोजिट साईडला लोअर लो त्याची लिक्विडिटी, इव्हिनिंग स्टार सेल. ही वाला कॉन्सेप्ट सिम्पली आपण यूज करतोय. तुम्हाला सांगतोय जेव्हा किती ट्रेड बनले मागच्या आठवड्यात, त्यानंतर ट्रेड करायला सुरुवात पण करू. आणि इव्हिनिंग स्टार मॉर्निंग स्टार मध्ये दोन इम्पॉर्टंट रोल काय आहेत? हो, हे बघा. इथं काय आहे? पहिली कॅन्डल ग्रीन, सेकंड कॅन्डल रेड, थर्ड कॅन्डल रेड. जी थर्ड कॅन्डल आहे, फर्स्ट कॅन्डलच्या बॉडीच्या 80% खाली क्लोजिंग पाहिजे, ठीक आहे. कशी ओळखायची? इथं फिब आहे, फिबच्या 786 ची लेवल आहे, ठीक आहे. ह्या 786 च्या लेवलच्या खाली क्लोजिंग पाहिजे. जर ती असेल तर व्हॅलिड इव्हिनिंग स्टार. तसंच सेम मॉर्निंग स्टारचं आहे. पहिली कॅन्डल रेड, सेकंड ग्रीन, थर्ड ग्रीन. थर्ड ग्रीन कॅन्डलने फर्स्ट रेड कॅन्डलच्या बॉडीच्या 50%च्या 80%च्या वर क्लोजिंग केली पाहिजे, म्हणजे फिफ्थच्या 786च्या लेवलच्या वरती क्लोजिंग केली पाहिजे. जर तसं केलं तर मार्केट काय होणार? वर जाणार. सिंपल असा कॉन्सेप्ट आहे. सगळ्यांना दिसतंय, समजतंय? सांगा, ठीक आहे. मग आता जाऊया आपण बॅक टेस्टिंग करायला डायरेक्ट, ठीक आहे. दिसतंय?
आता सगळ्यांनी ज्यांना समजलं नाही काय करायचं, रेकॉर्डिंग बघायची सिम्पली. आपल्याला काही जास्त टाइम नसतोय आपल्याकडे, त्याच्यामुळे आपण जरा फास्ट फॉरवर्ड घ्यायला लागतं आपल्याला. त्यामुळे डबल डबल ह्या गोष्टी एक्सप्लेन करता येत नाही. कुठली एखादी गोष्ट मी करतो एक्सप्लेन. ठीक आहे. आता काय झालं होतं, इथं मार्केट क्लोज झालं, मग लास्ट वीकची क्लोजिंग आहे तर ठीक आहे. काय झालं, मार्केट खाली येतंय, लोअर लोज बनवतंय, लोअर लोज बनवतंय, लोअर लोची लिक्विडिटी घेतली, इव्हिनिंग स्टाराला प्रॉपर वर्क केलं. त्यानंतर काय झालं, हायर हायज बनला, हायर हायची लिक्विडिटी घेतली, मॉर्निंग स्टार बनला, प्रॉपर वर्क झाला. ठीक आहे. आता त्यानंतर काय करायचंय, मार्केट सुरू झाले लगे एंट्री बनवायची आहेत का नाही बनवायच्या. कालच्या दिवसाची लिक्विडिटी व्हॅलिड आहे का, नाही व्हॅलिड. ठीक आहे. कालच्या दिवशी ही काय बनलंय, लोअर लो, नवीन आठवडा सुरू व्हायच्या आधीच ही आहे बरं, नवीन आठवडा ह्या लाईनच्या पुढे सुरू झालाय. ठीक आहे. मग ह्या ठिकाणची लिक्विडिटी व्हॅलिड आहे का नाही, ह्या ठिकाणची व्हॅलिड आहे का नाही. ठीक आहे. ह्या ठिकाणची व्हॅलिड आहे का नाही. ठीक आहे. आपली लिक्विडिटी कुठली व्हॅलिड आहे, आता हिथनं पुढे जी लिक्विडिटी बनेल ती व्हॅलिड आहे. ठीक आहे. आता काय झालं, मार्केट ह्या ग्रीन कॅन्डलनी सुरुवात झाली, हायर हाय हायर हाय. ठीक आहे. इथं कोण तर म्हणणार ह्या लोअर लोची लिक्विडिटी घेतली की मार्केटनं, मग खाली गेलं नाही इव्हिनिंग स्टार बनून, तर ती कालच्या दिवसाची होती लिक्विडिटी, कालच्या आठवड्याची लिक्विडिटी होती, दिवसाची पण नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे ती वर्क केलेलं नाही. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, त्यानंतर हायर हायज बनतात का बघायचं. हायर हायज बनले, इथं एक बनला, इथं एक बनला, हे आणि त्याच्यावर निघलं. जोपर्यंत ह्या हायच्या वर क्लोजिंग देऊन मग रिट्रेसमेंट येत नाही, तोपर्यंत हायर हाय व्हॅलिड धरायचा नाही दुसरा वाला. ठीक आहे. काय लोक काय म्हणतात, ही हायर हाय प्लस त्याच्या आतमध्ये ही हायर हाय, तसं नसतं. ही ज्या वर क्लोजिंग असली परत खाली येऊन वर गेलं तर मग दुसरा हायर हाय व्हॅलिड धरायचा. सिंपल ही कॉन्सेप्ट आहे. कोणाला समजला नसेल तर ही जी त्यांच्यासाठी मी समजावलं. ठीक आहे. म्हणजे सिंपल आहे, एक हायर हायच्या आतमध्ये दुसरा होऊ शकत नाही, दुसरा होण्यासाठी वर क्लोजिंग पाहिजे पहिल्या हायच्या. ठीक आहे. सिंपल कॉन्सेप्ट आहे, समजला असेल. आता काय करायचं, मार्केट ज्यावेळेस इथं येईल त्यावेळेस मॉर्निंग स्टार शोधायचा, आलाय का नाही आला, आलाय का नाही आला. मार्केट स्ट्रक्चर काय झालं, परत या ठिकाणी परत काय झालं, मार्केट स्ट्रक्चर सेलला शिफ्ट झालं, सेलला शिफ्ट झालं, लोअर लो बनवायला लागले. ठीक आहे. इथं लिक्विडिटी इव्हिनिंग स्टार आला का, हो ह्या ठिकाणी आला. लिक्विडिटी कुठली घेतली, या ठिकाणची लिक्विडिटी घेतली, ह्याच्या हायची. तुम्हाला दिसत नसेल तर ड्रॉ करून दाखवतो. हे जे हायची मी कुठलीही ड्रॉइंग करून आलो नाही, पहिली गोष्ट सांगतो. बाकी लोक ड्रॉइंग मी फक्त ही एक लाईन ड्रॉ केली, कारण आठवडा कुठनं सुरू झालाय ते कळायसाठी. ठीक आहे. मग बघा, ह्याची लिक्विडिटी घेतली, इव्हिनिंग स्टार आला, पहिली कॅन्डल ग्रीन, सेकंड कॅन्डल रेड, थर्ड कॅन्डल रेड, थर्ड कॅन्डलने फर्स्ट कॅन्डलच्या बॉडीच्या 80% खाली क्लोजिंग दिली. इथं स्टॉप लॉस परफेक्ट, इथं 1:2चं टार्गेट आपलं हिट झालेलं आहे या ट्रेडमध्ये. ठीक आहे. 1:2चं टार्गेट सिंगल कॅन्डल आणि दुसऱ्या कॅन्डलच्या सुरुवातीला एवढ्यात हिट झाले, परफेक्ट बरं का. काय तर आहे का, हायच्या वर स्टॉप लॉस लावायचा, एंट्री क्लोज झाल्यानंतर इव्हिनिंग स्टार. ठीक आहे. समजायला लागलंय का सर्वांना. ठीक आहे. समजायला लागलंय का सर्वांना. सगळ्यांना बोलण्याची संधी शेवटी दिल बरं का मी, असं काय नाही. क्वेश्चन कोणाचे असेल तर शेवटी ठेवा त्यासाठी. ठीक आहे. लिहून ठेवा, आताच काय क्वेश्चन विचारायचे शेवटी मी बोलण्याची संधी देणारच आहे सगळ्यांना. ठीक आहे. मग इथं काय झालं, पहिला इव्हिनिंग स्टार आठवड्याचा वर्किंग झाला, प्रॉपर ट्रेड बनलेला आहे. आता काय झालं, मार्केट हायर हाय बनवायला लागलं, लिक्विडिटी कुठे आहे, या ठिकाणी आहे. ठीक आहे. पण या ठिकाणी मॉर्निंग स्टार आला का नाही आला. ठीक आहे. ज्या वेळेस एकदा मार्केट या लोच्या खाली निघेल तर मार्केट काय झालं, लोअर लो मध्ये शिफ्ट झालं. एक मिनिट, लोअर लो आहे का, वर जर हाय मारला नसेल, नाही लोअर नो नाही हा. ठीक आहे. मग आता काय झालं, मार्केट स्ट्रक्चर परत शिफ्ट झालं खालच्या सेल साईडला. स्ट्रक्चर शिफ्ट झालं कसं म्हणायचं बघा, मार्केट असं हायर हाय बनवत वर चाललंय, तीच जर हायर हाय न बनता आता लोअर लोज बनवत यायला लागलं खाली, तर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालंय असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. समजलं तुम्ही. त्यानंतर काय आहे, आता या ठिकाणी ह्या लोअर लोची लिक्विडिटी घेतली, पहिला इव्हिनिंग स्टार वर्किंग झाला, पुढे या लोअर लो लोअर लो लोअर लो लिक्विडिटी, प्रत्येक लोअर हायच्या वर लिक्विडिटी आहे, म्हणजे लोअर लोच्या हायला लिक्विडिटी आहे, म्हणजे त्याला काय म्हणा, लोअर हाय, त्याला लिक्विडिटी आहे. मग मार्केट येतंय का, तिथं नाही येत, लोअर लो लोअर लो लोअर लो. ठीक आहे. तिथपर्यंत यायची वाट बघू द्यायची, आलंय का, इथं नाही आलं. ठीक आहे. त्यानंतर काय झालं, मग या ठिकाणी मार्केट लोअर लोच्या जागी बनवलं, एका ठिकाणी हायर हाय, सिंगल कॅन्डलची रिट्रेसमेंट पण व्हॅलिड आहे, मी सांगितलंय हायर हाय बनवला. या ठिकाणी काय झाली, लिक्विडिटी क्रिएट झाली. आता बघा, ह्या लिक्विडिटी घेतल्यानंतर मार्केटमध्ये मॉर्निंग स्टार आलाय का. ठीक आहे. काय झालं, हायर हाय बनला, त्याची घेतली लिक्विडिटी, फर्स्ट कॅन्डल काय झाली इथं, या ठिकाणी रेड, सेकंड कॅन्डल ग्रीन, थर्ड कॅन्डलने फर्स्ट कॅन्डलच्या बॉडीच्या 80%च्या वर क्लोजिंग दिले. ठीक आहे.
या ठिकाणी चेक करा तुम्ही सगळ्यांनी, ठीक आहे. इथं फिब ड्रॉ करतो. फिब कसा ओपनिंग टू क्लोजिंग ड्रॉ करायचा असतो, ठीक आहे, समजला. हो, इथं 786 ची ही निळी लाईन आहे, 786 ची लाईन आहे, त्याच्यावर क्लोजिंग आहे म्हणजे काय, हा मॉर्निंग स्टार एकदम परफेक्ट असा व्हॅलिड आहे, ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, या ठिकाणी एंट्री घ्यायची, या ठिकाणी स्टॉप लॉस 1:2 चं परफेक्ट असं टार्गेट लावायचं, ठीक आहे. टार्गेट हायेस्ट 1:2 सांगतोय मी, त्याच्या खाली तुम्ही 1:1 पासून बुकिंग करू शकता तुमच्या अनालिसिस नुसार, ठीक आहे. तुम्हाला कुठं बुकिंग करायचं ते तुमची तुम्ही ठरवा. मी सांगितली मार्केटची फक्त डायरेक्शन तुम्हाला, ठीक आहे. हायेस्ट टार्गेट 1:2 चं, बाकी तुम्हाला 1:1 पण मिळते काही ठिकाणी, 1:1.5 पण मिळते काही ठिकाणी, असं होत राहतं, ठीक आहे. आता काय झालं, मार्केट चाललं खाली, परत खाली चाललं, लोअर लो लोअर लो लोअर लो लोअर लो. आता लिक्विडिटी कुठपर्यंत होती, ह्या लोअर लो पर्यंत होती लिक्विडिटी, ठीक आहे, हेतपर्यंत लिक्विडिटी. मग आता काय झालं, मार्केट याच्या खाली निघालं, ही लिक्विडिटी घेतली, इव्हिनिंग स्टार आला, प्रॉपर वर्क झाला. पण का व्हॅलिड नाही, माझी एक अनालिसिस आहे, तुमची माझ्या विरोधात कुठली अनालिसिस असेल म्हणजे तुमच्या हिशोबाने केलेली, तर ती तुम्ही व्हॅलिड धरू शकताय. पण माझं काय म्हणणं आहे माहित आहे का, ज्यावेळेस मार्केट लोअर लोज बनवतंय, ठीक आहे, त्यावेळेस जर एका मोठ्या लोअर लो बघा ह्याच्या खाली निघालं एकदा, तर मग ही सगळे लोअर लो इनव्हॅलिड, इथं लिक्विडिटी इनव्हॅलिड आणि मेन लिक्विडिटी या ठिकाणी आहे, असं आपण समजायचं. ज्यावेळेस इथं इव्हिनिंग स्टार येईल ह्या लेवलला, त्यावेळेस वर्किंग धरायचं, असं माझं म्हणणं आहे, ठीक आहे. तुमचं काय याच्या विरोधात असेल तर सांगू शकताय. पण ज्यावेळेस आता जर तुमच्या हिशोबाने धरलं की या ठिकाणी लिक्विडिटी, तर काय झालं, या ठिकाणी बघा इव्हिनिंग स्टार आलाय, फर्स्ट कॅन्डल ग्रीन, सेकंड रेड, थर्ड रेड, 1:2 चं परफेक्ट टार्गेट पण गेलेलं आहे, ठीक आहे. प्रत्येकाची अनालिसिस वेगळी असू शकते, मी माझ्या स्ट्रॅटेजीनुसार अनालिसिस तुम्हाला सांगितले. लोअर लो लोअर लो, ठीक आहे. मार्केट चाललं खाली, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे वर कुठं जाताना इव्हिनिंग स्टार आहे का नाही. काय झालं, परत स्ट्रक्चर शिफ्ट झालं, हायर हाय, मेन हायर हाय ही झाला कुठला, ही मेन हायर हाय झाला कुठला, या ठिकाणी मेन हायर हाय झाला. इथं लिक्विडिटी, ह्याच्या इथं लिक्विडिटी, ठीक आहे. आता बघायचं मार्केट त्या ठिकाणी येतंय का, येतंय का नाही आलं, ठीक आहे. मग आता काय करायचं, आपल्याला इथं वेट करायचं, थोडस बघायचं कुठं काय होतंय का. हायर हाय हायर हाय हायर हाय, मेन ह्याच्यावर निघलं तर लिक्विडिटी या ठिकाणी शिफ्ट झाली. या ठिकाणी शिफ्ट झाल्यानंतर ज्यावेळेस लय मागचा हायर हाय होईल त्यावेळेस तुम्ही इनव्हॅलिड होतंय असं म्हणू शकता. पण या ठिकाणी आलं, या ठिकाणी फर्स्ट कॅन्डल रेड, सेकंड ग्रीन, थर्ड ग्रीन, ज्याने 80%च्या वर क्लोजिंग दिले. पण या ठिकाणी ह्याचा आकार मॉर्निंग स्टार सारखा एवढा परफेक्ट नाही, कारण ही रेड कॅन्डल लईच बारकी आहे, ठीक आहे. तरी सुद्धा तुम्ही म्हणला जर ही गोष्ट अशी आहे तर ही ट्रेड इनव्हॅलिड किंवा ही स्टॉप लॉस गेला असं म्हणू शकता या ट्रेडमध्ये, ठीक आहे. आपल्या स्ट्रॅटेजी अॅक्युरेसी मी किती धरले, मी कधी काउंट तर केली नाही, पण मी धरले किती, 70% धरले. 10 मधले 7 ट्रेड प्रॉफिटमध्ये जाणार, 3 ट्रेड लॉस होऊ शकते. तर ठीक आहे, ते काय आपली काय भगवान नाही मार्केटचा की आपल्याला सगळं यावं, आहे का नाही. त्याच्यामुळे त्या गोष्टी ॲझ्युम करत जायच्या आपण, ठीक आहे. ज्यावेळेस मार्केट खाली यायला लागलं त्यावेळेस इथं बनवला हायर हाय, हायर हाय बनवला, त्याची लिक्विडिटी घ्यायला मार्केट खाली आलं. मॉर्निंग स्टार आला, कुठं नाही आला, नाही आला, नाही आला, नाही आला, नाही आला, शेवटी या ठिकाणी आला. पण या ठिकाणी काय झालं, एक लो ब्रेक केला, त्याच्यामुळे इथं काय झाला, इनव्हॅलिड झाला, ठीक आहे. जरी वर गेला असेल इनव्हॅलिड झाला ना. आता आपल्याला काय बघायचं, लोअर लोची लिक्विडिटी मार्केटनं घेतली का. या ठिकाणी लोअर लोची लिक्विडिटी घेतली, इव्हिनिंग स्टार आला, प्रॉपर मार्केट खाली गेलं 1:2 साठी, ठीक आहे. समजला तुम्ही ही गोष्ट. त्यानंतर परत हायर हायला स्ट्रक्चर शिफ्ट झालं, हायर हाय हायर हाय हायर हाय, ह्याच्यावर निघलं तर मेन हायर हाय कुठं, इथं या ठिकाणीच आहे मेन हायर हाय, ठीक आहे. या ठिकाणी काय झालं, एक ठिकाणी होगा इथं मार्केट वर गेलं, इथं हायर हाय मारला, या ठिकाणी लिक्विडिटी, ही मॉर्निंग स्टार आहे, बट ह्याची कॅन्डल एवढी जी मोठी आहे ना, ही थर्ड कॅन्डल, आपण कसं काय ट्रेड करायचं या कॅन्डलला मला तीच कळलं ना, ठीक आहे. खूप लोकांनी केलंय, पण जर केलं असेल तर या ठिकाणी काय झालं, 1:2 चं परफेक्ट असं टार्गेट पण हिट झालेलं आहे, ठीक आहे. सगळ्यांना शेवटी बोलण्याची संधी मिळणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी वेट करा जरा, ठीक आहे. त्यानंतर काय झालं, हायर हाय, ठीक आहे, हायर हाय झाला. इथं कुठं मॉर्निंग स्टार आहे का, नाही नाही नाही, ठीक आहे. मॉर्निंग स्टार आहे का, नाही. मग आता आपण काय करायचं, थोडासा वेट करायचा आहे आणि मार्केटचं स्ट्रक्चर कसं आहे समजून घ्यायचं. इथं कन्सॉलिडेशन मध्ये मार्केट गेलं, कन्सॉलिडेशन फेज मध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस मार्केटने इथं लोअर लो मारला, छोटासा लोअर लो आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, छोटासा, या ठिकाणी काय, ही रिट्रेसमेंट ह्या ग्रीन कॅन्डलच्या खाली तिसरी रेड कॅन्डल गेले का, ही रेड कॅन्डल गेले. मग काय झालं, लिक्विडिटी ह्या ठिकाणी शिफ्ट झाली, फर्स्ट ग्रीन, सेकंड रेड, थर्ड तर कुठे गेलं,
कुठे गेलं हे बाई ग्लिच झाला काहीतरी, एक मिनिट हा. कुठं आलो आपण? असं कसं ग्लिच होतं रे म्हणूनच. एकच मिनिट, काय तर ग्लिच झालं, थांबू जरा. आलं का सगळं? कुठं होतो रे आपण? हेच होतो काय? इथं होतो आपण. इथं असल्यावरनं काय झालं, इथं जाऊन या ठिकाणची लिक्विडिटी मारली. फर्स्ट ग्रीन, त्याच्यापेक्षा छोटे रेड, थर्ड कॅन्डल रेड. ठीक आहे. जी ट्रेड मी इथं म्हणलेलं तुम्ही इनव्हॅलिड धरू शकता किंवा तुमच्या हिशोबाने ट्रेड करायला करू शकता, त्याच हिशोबाचा सेम ट्रेड आहे. जर तुम्ही केला तर या ठिकाणी 1:2 टार्गेट मिळाले. जर तुम्ही नाही केला तर सिम्पली अवॉइड करून टाकायचं. काय प्रॉब्लेम आहे? आपल्या 7-8 ट्रेड असं पण कसंही मिळतात. दिवसाला एक ट्रेड कसाही मिळतोय तुम्हाला, एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या स्ट्रॅटेजीवर. त्यानंतर हो, हे सारखं काय ग्लिच होतंय रे? कुठं आलो आता आपण? हा, तिथं आहे. ठीक आहे. हा, त्यानंतर काय झालं, मार्केट स्ट्रक्चर परत इथं आलं. वर चाललं, हायर हाय बनवत चाललं, हायर हाय बनवत चाललं. ठीक आहे. या ठिकाणी काय झालं, मार्केटनं बनवले हायर हायच. ठीक आहे. परत आलं, या ठिकाणची लिक्विडिटी घेतली. आला मॉर्निंग स्टार. ठीक आहे. मॉर्निंग स्टार आला, एक मिनिट कुठे गेलं, मॉर्निंग स्टार आला. परफेक्ट असं या ठिकाणी गेलेलं आहे आपलं 1:2चं टार्गेट. ठीक आहे. त्यानंतर ग्लिच सारखंच व्हायला लागलं आहे, तर आता मला कळना काय करायचं. ठीक आहे. गेलं 1:2चं टार्गेट गेलं. ठीक आहे. किती वेळ वाजल्या? ठीक आहे. हा, या ठिकाणी काय करायचं, परत बघायचं मार्केट स्ट्रक्चर कुठे जातं. इथं काय झालं, मार्केट लोवर लो बनवायला लागले. या ठिकाणी रिट्रेसमेंट, छोट्या छोट्या ग्रीन कॅन्डलच्या रिट्रेसमेंट यायला लागल्या. अशा प्रकारे ग्रीन कॅन्डलच्या रिट्रेसमेंट आहेत. या रिट्रेसमेंटला लिक्विडिटी, या रिट्रेसमेंटला लिक्विडिटी, या रिट्रेसमेंटला लागा ह्याच्या सारखंच ग्लिच व्हायला लागले. काय लागा मग, आम्ही शिकवायचं का नाही आता? आम्हाला रिफ्रेश मारतो पेज एकदा. सगळ्यांना दिसतंय, समजतंय ना? कुठं होतो आता, परत जाऊया. आता ग्लिच होऊन बाबा, नाही तर लागा इथे येड्यात काढायची काम आहे. ते नुसतं सारखं ग्लिच म्हणलं, आम्ही शिकवायचं का नाही? गेलं ते सगळं. नेट तर फुल आहे लागा. नेटचा पण काही इश्यू नाही तर. ओके, आलं फायनली. हम्म. तर आपण या ठिकाणी काय म्हणत होतो, ही लोअर लो म्हणजे ही ग्रीन कॅन्डलचे रिट्रेसमेंटच्या वर लिक्विडिटी. ज्यावेळेस मार्केट इथं गेलं, पहिली ही लिक्विडिटी घेतली, दुसरी ही लिक्विडिटी घेतली. ठीक आहे. त्यानंतर काय झालं, फर्स्ट कॅन्डल ग्रीन, सेकंड रेड, थर्ड रेड. इथं बनलं परफेक्ट असा इव्हिनिंग स्टार. त्याच्या खाली एंट्री, त्याच्या खाली 1:2चं टार्गेट परफेक्ट असं या ट्रेडमध्ये सिंगल कॅन्डलने दिलेलं आहे. त्यानंतर लोअर लो, लोअर लो, लोअर लो, लोअर लो, लोअर लो, लोअर लोस. ठीक आहे. लिक्विडिटी कुठे आहे? या ठिकाणी लिक्विडिटी, या ठिकाणी लिक्विडिटी. इव्हिनिंग स्टार येतोय बघायचं, नाही आला. ठीक आहे. मग इथं काय झालं, हायर हायज, हायर हायज. इथं लिक्विडिटी आलाय, मॉर्निंग स्टार नाही आला. परत लोअर लोज, लोअर लोज. इथं लिक्विडिटी आलाय, इव्हिनिंग स्टार नाही आला. ठीक आहे. त्यानंतर काय करायचंय, परत हायर हायज, हायर हायज. लिक्विडिटी या ठिकाणी आलाय का मॉर्निंग स्टार, एकदा आपण चेक करूया कुठे. इथं इथं कुठे आलाय का, नाही आला. मॉर्निंग स्टार नाही आला, मॉर्निंग स्टार नाही आला. ठीक आहे. ज्या वेळेस इथं स्ट्रक्चर शिफ्ट झालं लोअर लोजला. ठीक आहे. कुठं, या ठिकाणी सिंगल कॅन्डल रिट्रेसमेंट खाली आलं, परत सिंगल कॅन्डल रिट्रेसमेंट खाली आलं. या ठिकाणी लिक्विडिटी, या ठिकाणी लिक्विडिटी. मग मार्केट ज्या वेळेस असं 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 करत इथं गेलं, फर्स्ट कॅन्डल ग्रीन, सेकंड कॅन्डल रेड, थर्ड कॅन्डल रेड. ठीक आहे. परफेक्ट असं इथं ट्रेड बनला. 1:2 किती मिळालं याच्यात बघू आपण. 1:1.6च्या आसपास मिळालंय. का मिळालं एवढं कमी? कारण की ह्याच्या स्टॉप लॉसच बघा किती मोठा आलाय. ठीक आहे. स्टॉप लॉस ज्यावेळेस मोठा एवढा येतो, त्यावेळेस टार्गेट पण छोटं येतं. एवढं लक्षात घ्यायचं. 1:1.7 मिळालं या ट्रेडमध्ये. बास होतंय, सफिशियंट होतंय. मोस्ट ऑफ द लोक बुकिंग करतात. ठीक आहे. लोअर लोज, लिक्विडिटी कुठे आहे? ह्या ठिकाणी. मग इव्हिनिंग स्टार आलाय का, नाही आला. इथं परत हायर हाय,
हायर हायज हायर हायज येतंय का? ते हायर हायला नाही येत. हायर हायज हायर हायज हायर हायज हायर हायज येतंय का त्या ठिकाणी? या ठिकाणी आलं. हायर हायची लिक्विडिटी मारली, त्यानंतर आला या ठिकाणी मॉर्निंग स्टार. त्या मॉर्निंग स्टारने किती दिलंय टार्गेट आपल्याला? परफेक्ट असं चेक करूया आपण काय त्याला. त्याच्यात पण 1:2 दिलंय असं वाटत नाही मला. चेक करूया एकदा किती दिलंय. 1.2 दिलंय. 1:1.2. तुम्ही 1:1च्या कुठेही वर बुकिंग करा तुमच्या हिशोबाने, ठीक आहे. आपलं तसं काय म्हणणं नाही, 2लाच करा, ठीक आहे. त्यानंतर काय झालं या ठिकाणी? जरी तुम्ही म्हणला, ठीक आहे, जरी तुम्ही म्हणला या ट्रेड मध्ये नाही मला 1:2 पकडायचं होतं, काय झालं या ठिकाणी? गेला मग म्हणायचं स्टॉप लॉस, ठीक आहे. स्टॉप लॉस गेला. परतची ह्या जे लिक्विडिटी आहेत, ह्या ज्या लिक्विडिटी आहेत ह्याला येऊ द्यायचा मॉर्निंग स्टार. ज्यावेळेस ह्याला आला या ठिकाणी मॉर्निंग स्टार, ठीक आहे. परफेक्ट असं फर्स्ट कॅन्डल रेड, सेकंड कॅन्डल ग्रीन, थर्ड कॅन्डल ग्रीन. इथं स्टॉप लॉस लावायचा 1:2चा असं परफेक्ट असं टार्गेट या ठिकाणी गेले. एक स्टॉप लॉस गेला, 1:2चं टार्गेट मिळालंय तुम्हाला इथं नेक्स्ट ट्रेड मध्ये. काय पाहिजे अजून? आहे का नाही? परफेक्ट असं मार्केटची डायरेक्शन बघा तुम्ही किती परफेक्ट वर्क करते आपली स्ट्रॅटेजी. म्हणल्या एखाद्या वेळेस एसल जाते असं पण विषय नाही, जात नाही. कुठली स्ट्रॅटेजी जगात अशी नसते ज्याच्यात एसल जात नाही, ठीक आहे. हायर हायज हायर 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 हायस असे बनत चाललेले आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आले लोअर लोज. इथं लिक्विडिटी आहे, नाही आला इव्हिनिंग स्टार. वेट करा वेट करा वेट करा वेट करा वेट करा वेट करा वेट करा. कुठे काय येतंय का? नाही येत. वेट करा वेट करा वेट करा. हायर हायज बनलं, वेट करा. त्यानंतर खाली आलं लोअर लोज लोअर लोज लोअर लोज लोअर लो एवढा मोठा. त्यानंतर हो का इथं एक रिट्रेसमेंट लोअर लोची, ठीक आहे. काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. वेट करू. काही काही वेळेस खूप टाइम पर्यंत ट्रेड बनलं नाही तर का लोक फ्रस्ट्रेशन मध्ये करायला चालू करतात ओव्हर ट्रेडिंग, पण मग कधी ना कधी जाऊन ट्रेड मिळते. हे झाला लोअर लो. लिक्विडिटी कुठं आहे? इथं लिक्विडिटी आहे, ठीक आहे. लिक्विडिटी आहे. मार्केट ज्या वेळेस त्या ठिकाणी गेलं, इथं असं जाऊन गेलं, त्या ठिकाणी आला या ठिकाणी इव्हिनिंग स्टार. फर्स्ट कॅन्डल ग्रीन, सेकंड कॅन्डल रेड, थर्ड कॅन्डल रेड. थर्ड कॅन्डलने फर्स्ट कॅन्डलच्या बॉडीच्या 80%च्या खाली क्लोजिंग दिली, तर परफेक्ट 1:1.8चं टार्गेट आपल्याला अचीव्ह झालेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर काय झालंय? थोडा वेट करायचा आणि त्याच्यानंतर थोडं अजून काय ट्रेड बनतात का चेक करू. लोअर लो हायर हाय शिफ्ट झालं स्ट्रक्चर. हायर हाय शिफ्ट झालं लोअर लो लोअर लो लोअर लो हायर हाय. बस एवढे ट्रेड बनलेत. एक ट्रेड, 2 ट्रेड, 3 ट्रेड, 4 ट्रेड. किती बनले ते आठवड्यात? 5 ट्रेड आहे. लागासारखंच रिफ्रेश होतंय रे. परत येऊ म्हणजे 1 ट्रेड, 2 ट्रेड, 3 ट्रेड, 4 ट्रेड. कुठे गेलं? गायबच झाली. पाच ट्रेड, 6 ट्रेड, 7 ट्रेड, 8 ट्रेड, 9 ट्रेड, 10 ट्रेड, 11 ट्रेड. या आठवड्यात टोटल आपल्या स्ट्रॅटेजीने दिलेत 11 ट्रेड. किती हे? 10 आणि 1 11 ट्रेड. 11 मध्ये स्टॉप लॉस किती गेले? मला वाटतं 2-3 स्टॉप लॉस पण असतील आपले. ही एक स्टॉप लॉस, एक ड्रॉ केलेला नव्हता आपण, है ना? कुठे गेला? ती एक ड्रॉ न केलेला, ठीक आहे. ती एक स्टॉप लॉस. टोटल आपण धरू 2 किंवा 3 स्टॉप लॉस या आठवड्यात गेले 11 मधले, ठीक आहे. 11 ट्रेड बनले, 11 मधले 2 लॉस झाले आणि बाकी 9 मध्ये टार्गेट गेले एकदम मस्त पैकी, ठीक आहे. अशी स्ट्रॅटेजी आहे आपली. म्हणजे 11 मधले 9 टार्गेट जाते म्हणजे अॅक्युरेसीला का आपणच भगवान आहे. एकदम मस्त आहे. काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. कोणाचे काय डाऊट असेल तर विचारायचे आता निवांत. सगळ्यांना ज्यांना विचारायचं हँड रेस करा. बाकी ज्यांनी अकाउंट बनवलं नाही अकाउंट बनवा. आपला डायमंड सर्कल ग्रुप आहे, त्या ग्रुपवर आपण डेली ट्रेड मी जी घेतो, ठीक आहे. स्ट्रॅटेजी तर स्ट्रॅटेजी ठिकाणी ते ट्रेड तुम्ही घ्यायचे, ती मी देत पण नसतोय, ठीक आहे. तुम्हाला शिकवले कशासाठी स्ट्रॅटेजी. जर ही ट्रेड मीच द्यायचे तर तुम्हाला स्ट्रॅटेजी कशासाठी शिकवले ही पहिला विषय येतोय, ठीक आहे. त्याच्यामुळे काय करायचं, स्ट्रॅटेजीतले ट्रेड तुम्हीच करायचे आहेत, ती मी देत नसतोय कसल्याही परिस्थितीत. पण जे प्राइस ऍक्शन वरचे दुसऱ्या स्ट्रॅटेजी ट्रेड आहेत ते ट्रेड मी देणार ना तुम्हाला. कुठे
देणार शेअर करणार अनालिसिससाठी आपला जी डायमंड सर्कल ग्रुप आहे त्या ग्रुपवरती शेअर करणार सगळं. ठीक आहे. त्या ग्रुपसाठी काय कंडिशन आहे ते थोड्याफार म्हणजे ते सिरियस लोकांसाठी ग्रुप बनवलाय ना. आपल्या पब्लिक ग्रुपमध्ये 2,000 लोक आहेत ठीक आहे. एका ग्रुपमध्ये 2,000, एका ग्रुपमध्ये 1,100 लोक आहेत ती. एवढी लोक आहेत आपल्याकडे. ठीक आहे. परंतु सिरियस लोक पाहिजे ते आपल्याला जे की डायमंड सर्कल ग्रुपमध्ये टाकलंय म्हणजे कसे सिरियस ज्यांनी खरंच ट्रेडिंग करते ते. ठीक आहे. अकाउंटला फंड आहे, ट्रेडिंग करते ते, प्लस अकाउंट एक्सएमचा असेल आपल्या अंडर तर त्यांना देतोय आपण डायमंड सर्कल ग्रुपचा ऍक्सेस. डेली एक ट्रेड तर मिनिमम असतोय, 2-3 ट्रेड जास्तीत जास्त मिळतात. आणि मागचे 3 दिवस बॅक टू बॅक डायमंड सर्कल ग्रुपवर टार्गेट पण गेलेलं आहे एकदम मस्त पैकी. खूप लोकांनी प्रॉफिट पण बुक केलेत त्याच्यामुळं काय तसा विषय नाही. ठीक आहे. त्यानंतर आता अनम्यूट करतो एका एकाला. काय क्वेश्चन असेल तर विचारायचे, सगळ्यांचे डाऊट क्लिअर होतील. कुणाल काय कानडे माईक ऑन केलाय. ठीक आहे. गौरव होनराव माईक ऑन केलाय. काय होत नाही माईक ऑन, काय विषय? हॅलो. आता आपल्या स्ट्रॅटर्जीवर मोठा स्टॉप लॉस लागतो, बरोबर आहे. आता जसं स्ट्रॅटर्जी आता ते स्टॉप लॉस ट्रेल करायचं काय आहे का म्हणजे स्ट्रॅटर्जीवर? स्टॉप लॉस ट्रेल करायचं तुम्ही त्यात बॅक टेस्टिंग करायची, अनालिसिस करायचं, किती वेळा ट्रेड आपल्याला ट्रेल करता येते स्टॉप लॉस ती बघायचं. मी जेवढी बॅक टेस्टिंग केली मला 1:2 वर टार्गेट पकडणं बरोबर नाही वाटलं, त्याच्यामुळे मी 1:2 सांगितलंय तुम्हाला. नाही म्हणजे आता आपण 1:2 घेणार टार्गेट, पण ट्रेल करायचं काय आहे का म्हणजे मोठा स्टॉप लॉस जातो, कधी मोठी लॉट साईज घेतली तर असं म्हणजे जास्त बसतो ना स्टॉप लॉस. मग स्टॉप लॉस जास्त लागतो तर टार्गेट पण जास्तच आहे ना. स्टॉप लॉस जर तुमचं येतंय 70-80 पिपचा तर 8-2-16 160 पिपचं टार्गेट पण येतंय. अख्ख्या मार्केटमध्ये कोण देत नाही तेवढं टार्गेट तुम्हाला. म्हणजे आता आपल्या म्हणजे टिपीकडे जात असेल टार्गेट तर म्हणजे एसएल ट्रेल करू शकतो का असं म्हणणं आहे माझं. करू शकतोय. श्रेयश कोळी अनम्यूट केले. हॅलो. सर आवाज येते? हो. विड्रॉल करताना सर एक्सएम मधून व्हिडिओ करा की युट्यूबला. व्हिडिओ आजच केलाय मी, ती एडिट करत बसलेलो व्हिडिओ, तोपर्यंत मला कळलं की आपली इन्स्टा अकाउंट कोणीतरी रिपोर्ट मारून उडवलंय. त्याच्यामुळे ते राहिलं तिकडचं इन्स्टा अकाउंटला काय झालंय बघत बसलो, व्हिडिओ अपलोड करायला केला नाही. करतो रात्री करतो असं. सर बँकेला विड्रॉल घेतला तर बँकेला काही इश्यू येणार नाही ना? शक्यता असते, तशी काही गॅरंटी नसते कुठल्या गोष्टीची. नाही. फ्रीज होऊ शकतं अकाउंट फॉरेक्सचं म्हणलं. मग त्याला क्रिप्टो थ्रू केल्यावर काय प्रोसेस आहे? क्रिप्टो थ्रू मोठी अमाऊंट असली, 50,000 लाख रुपये अमाऊंट असली तर क्रिप्टो थ्रू केलेलं कधी चांगलं आहे. पण त्याच्यासाठी टेलिग्रामला मेसेज करा, सांगतो कसं करायचं. ओके थँक्यू. ओके. श्रवण जाधव अनम्यूट केले मला. आपल्या स्ट्रॅटेजीचा फुल व्हिडिओ आहे काय अवेलेबल? आहे युट्यूबवर अवेलेबल आहे. डायमंड स्ट्रॅटेजी सांगा. आता काय सांगितली मग मी? श्रेयस जाधव अनम्यूट केले. कुणाल कानडे अनम्यूट केले. ठीक आहे. दादा आवाज येतो का? हा येतोय. दादा मी तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केला होता, माझं एक्सएम मध्ये अकाउंट बनत नाही, कारण मी आधी बऱ्याच वेळा ट्राय केलं पण ते म्हणताय नंबर दुसरा घ्या तुमचा, या नंबरवर होऊ नाही शकत. मला आयडी पाठवा तुमची, मी पाठवतो एक्सएम ला, काय होतंय बघू आपण. चालेल, थँक्यू दादा. हो, व्हॉट्सअपला पाठवा मला आयडी. चालेल. रिअलमी RMX अनम्यूट केले, बोला लवकर. हॅलो सर, एक मिनिट चार्ट ओपन करता का? मार्केट क्लोजिंगच्या वेळेस डायमंड स्ट्रॅटेजी झाली का आपली ऍक्टिव्हेट, एकदा बघायचं होतं. कुठं? हा ते इव्हनिंग स्टार तयार झालाय का सर तिथं वरती? इथं नाही सर, पहिले अजून अलीकडे घ्या जरा थोडा. इकडे नाही सर, इकडे माग घ्या, माग.
ही अं, जरा मागे घ्या सर, म्हणजे 9:30 वाजता बघा सर. 9:30 म्हणजे किती असतं रे? 13, 14, 15, 21 16, 17, 21 30 21 30 ला. 21, 30. बरं ठीक आहे, 21, 30 ला इव्हिनिंग स्टार म्हणताय तुम्ही. नाही, इथं कुठे इव्हिनिंग स्टार आहे? आपल्या स्ट्रॅटेजीचा सर रूल तुम्हाला काय आहे? हम्म आवाज कट झाला. हॅलो. हॅलो. नेटवर्क मध्ये जावा, नाहीतर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, सांगतो मी क्लिअर करून. नेटवर्क इश्यू आहे तुमचा, काय प्रॉब्लेम नाही. करू आपण, व्हॉट्सअपला मेसेज करा, सॉल्व्ह करू काय असेल इश्यू. ठीक आहे, सगळ्यांचं झालं क्लिअर? कोणाचे काय डाऊट राहिलेत का? आपलं इन्स्टा अकाउंट गेलंय, काय प्रॉब्लेम नाही. नवीन इन्स्टा अकाउंट बनवून आपण परत कमबॅक करूया, काय सुद्धा भ्यायचं नाही. कुठल्या क्लासेसवाल्याला आपण भ्यायचं नाही. पहिली गोष्ट, प्रत्येक क्लासेसवाल्याला काय वाटतंय, फ्रीमध्ये देणारी माणसं पहिल्यांदा बंद व्हावी, मार्केटमधनं जावे. आपण फ्रीमध्ये गोष्टी प्रोव्हाइड करतोय, लय लोकांच्या पोटात दुखतंय, दुखू दे पोटात, जळते लय लोकांची, जळू दे लय लोकांची, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. परत कमबॅक करूया आपण, काय तसा विषय नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं फ्रीमध्ये द्यायचं सोडणार नाही. फक्त मी माझ्या 10 आयडिया जाऊ द्या, 50 आयडिया जाऊ द्या, विकत नाही, फ्रीमध्ये. ठीक आहे. दादा, आवाज येतोय तुम्हाला? हा. तर तुम्ही जे PDF टाकली होती ना आम्हाला टेलिग्राम ग्रुपला, तुम्ही ते रिशेअर करणार होते एडिट करून परत. रिशेअर लगा. ठीक आहे, करतो मी, काय प्रॉब्लेम नाही. या आठवड्याचे सगळे ट्रेड्स ऍड करून करतो शेअर मी, काय प्रॉब्लेम नाही. थँक्यू. हा हा, मग मी तेच सांगत होतो, ज्यांना काय पोटात दुखतंय दुखू द्या, अजून दुखवणार आहे पोटात, आपण फ्रीमध्ये काय लागा आहे तर लाईव्ह क्लास, फ्रीमध्ये सेमिनार घेऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, जाऊ जाम. पण लगा जी चांगलं करायला जाते त्यांच्या बरोबर खराब होतंय. माझा सगळा मूड गेलता आज, पण म्हणलं लगा लाईव्ह क्लास अनाऊन्स केलाय, लोकांना निराश नाही करायचं. ठीक आहे, लोकांची आयडी गेले, हे काय माझी आयडी गेले, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला सगळ्यांना बोललोय ती गोष्ट झालीच पाहिजे, है का नाही? तुम्हाला जे बोललोय त्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. तुम्हाला लाईव्ह क्लास म्हणलो आज, तर मिळालाच पाहिजे लाईव्ह क्लास. चाहे माझी आयडी जाओ, युट्यूब चॅनल जाओ, टेलिग्राम चॅनल जाओ, जिथनं देण्याचा प्रयत्न तुम्हाला काय देऊ शकतोय मी देणारच आहे. ठीक आहे, आणि असा विषय आहे. आणि प्रॉफिट कुणाचं होईल त्यांनी विड्रॉ करत जावा, टाइम टू टाइम प्रॉफिट ठेवायचं नाही अकाउंटमध्ये. ज्यांना डायमंड सर्कल ग्रुप जॉईन करायचं सांगितलंय, रूल्स काय आहेत त्याचे, तिथं जाऊन करा, मला टेलिग्रामला मेसेज करा, सगळं होऊन जाईल तुमचं. ठीक आहे, बाकी आजच्यासाठी एवढे सफिशियंट आहे. कोणाचे काय डाऊट असेल तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करून विचारा. ह्या आयडीला 10,000 झाले होते, दुसरी उघडा 1,00,000 होतील नवीन आयडीची. तुमच्या जर सपोर्ट असेल तर सगळं होईल. ठीक आहे, माझा व्हॉट्सअप नंबर टाकतोय इथं, 95 79 17 20 16. काय डाऊट असेल तर मला इथं डायरेक्टली मेसेज करत जावा, सगळ्याचं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, डाऊट. थँक्यू फॉर काय कोणी टाकले इन्फॉर्मेटिव्ह सेशन. ओके, रिस्क रिवॉर्ड 1:2 ठेवा की, काय व्हायला लागले. फर्स्ट बॅच अटेंड केली सर मी, चांगली इम्प्रूव्हमेंट झाली. ओके, हा ठीक आहे, आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. बाय.